कारण की आज कोणता वर्कआउट नव्हता म्हणून आपण 1,500 स्किपिंग मारल्या. पण एक गोष्ट आहे, स्किपिंग मारताना एक गोष्ट लक्षात ठेवा, स्किपिंग आपण जर मारतो तर हात या पोझिशनने ठेवायचे असे. या म्हणावं तशी थंडी काय पडली नाही अजून, तर म्हणे यावेळेस पाऊस जास्त पडला, पण म्हणे थंडी जास्त पडणार आहे. पण दिवाळी झाली, दिवाळी होऊन 3 दिवस झाले, थंडी काय पडली नाही अजून. तर करण बघा आज आला कमीत कमी 5-6 दिवसानंतर. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, किती मोठा ॲथलीट असून द्या, किती मोठा तोफ असून द्या, ज्याने जर कंटिन्यू नसला तर त्याचं काहीच खरं नाही. मेन गोष्ट ती. गुड मॉर्निंग. तर आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 294वा दिवस आहे. तर चला आज निघलो ग्राउंडकडं. आज दिवाळीचा 3रा दिवस, भाऊबीज, त्यामुळे सुट्टी असती. तर चला कोणीच नाही आज पण आपल्या ग्राउंडवर. ठिकाणी ग्राउंड होतं बरं आपलं, आम्ही बनवलं होतं लॉकडाऊनच्या आसपास. तर इथं पूर्ण रोडने डंप पॅड बनवून टाकलेला आहे कचऱ्याचा ग्रामपंचायतने. कारण कॉलनीतला कचरा उचलून आणायचा आणि इथं टाकायचं फक्त बास. इथं किती कोणी कशाची घाण टाकू राहिलं, काही टाकू राहिलं, पण बोलत नाही म्हणून. तर चला पण लईच घाण करून टाकली. आणि रात्री जाळून देते, जाळून दिलं तर मग अजून धूर पूर्ण पसरतो. सकाळ एवढा पसरतो धूर, काय करावं काय माहीत नाही. जाऊन दे आता काय. आपण आलो ग्राउंडकडं. आज कुत्र्याची संख्याच लई जास्त आहे बा इथं, पण किती गँग आहे. आपण जेव्हा घरापासून निघतो तेव्हापासून एक घरापाशी एक आहे, त्याच्यानंतर शिवाजी महाराजच्या पुतळ्यापाशी एक आहे, अजून उर्दू शाळेपाशी, आश्रम शाळेपाशी एक आहे, आणि इथं एक आहे. इथं म्हणजे गेटर असते, इथं असते, दोन्हीपैकी एक. म्हणजे येताना 30-40 कुत्रे, 40-50 कुत्रे तर भेटतेच. कसं काय बरं आहे सेफ्टी. तर चला आता ग्राउंडकडे आलो. आज तर तब्येत बरोबर नाही, काहीच नाही, सर्दी झाली होती. आजचा वर्कआउट काय करायचं ते बघू. हां पण एवढं आहे, सर्दी झाली, घरात बसायचं नाही, बाहेर निघा. आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. चलो आता काय कंपनीला सुट्ट्या, कंपनीला 3 दिवस सुट्ट्या असतात. काय तब्येत काही खाण्यामध्ये नाही आलं, काहीच नाही आलं. आपण बाहेरचं खात नाही, काहीच नाही. इन्फेक्शन नाही झालं असं काही. कसं आहे, सर्दी झाली, पूर्ण अंग सनसन करतं, काहीच करू वाटत नाही, झोपून राहू वाटत होतं. त्याच्यामुळं लवकर उठलो, कॉफी पिली आणि निघलो ग्राउंडकडं. एकदा निघायचं फक्त बास. सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का, जे 4 ते 5 सेकंद स्टार्टिंगचे असते, अलाराम वाजला किंवा आपण उठलो तेव्हाच उठतो, नाही तर म्हणलं 5 मिनटं 10 मिनटं मग ते गेलं कामातून. त्याच्यामुळं उठायचं ना, लगेच 1 सेकंदात उठायचं. ज्या दिवशी वाटलं उठून नाही वाटतं, अंग दुखू राहिलं, डायरेक्ट उठून उभं राहायचं. 1-2 मिनटं पूर्ण आळसाने चालले जातो. पण एवढं आहे, तुम्ही किती उठा, डिसिप्लिन लावा. जोपर्यंत तुमचं गोल नाही आहे तोपर्यंत डिसिप्लिन आणि हे सगळं व्यर्थ आहे, अंधारात तलवार चालवल्याने. कारण गोल सेट करा पहिले. गोल असलं तर माणूस बरोबर पुढं वाटचाल पाहतं, पुढं रस्ता कसा निघतो, काय निघतो त्याच्यावर हे करत राहतं. नुसतं तुम्हाला करायचं म्हणून करायचं नाही, केलं ना तर मग काहीच हे नाही, अर्थ नाही. तर चला म्हणावं तशी थंडी काय पडली नाही अजून, तर म्हणे यावेळेस पाऊस जास्त पडला, पण म्हणे थंडी जास्त पडणार आहे. पण दिवाळी झाली, दिवाळी होऊन 3 दिवस झाले, थंडी काय पडली नाही अजून. बघू आता किती थंडी पडती, काय पडती. तर आपलं धरणाकडं ओके होऊन जाईल. धरणाकडे एक चक्कर मारणं लागेल आपल्याला, कारण की तिकडचं ग्राउंड ओके झालं की बघणं लागेल. कारण इथं जास्त दिवस नाही जमणार, आता लई दिवस झाली इथं, पण आता 2-1 महिने. तर आपल्याला तिकडंच ट्रान्सफर करणं लागेल आपला ग्राउंड. तर चला पहिले काय करू, वॉर्मअप करू आणि नॉर्मल जॉगिंग करून त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. तर वर्कआउट हा दुसरा वर्कआउट करू वाटत नाही, त्याच्यामुळं हा इंटरेस्टिंग पण आहे आणि लवकर होतो. त्याच्यामुळं हा वर्कआउट सगळ्यात बेस्ट आहे आणि सगळ्यात आवडणार आहे आणि सगळ्यात कमी टाईममध्ये होणारा वर्कआउट आहे. तर चला हा कोणता वर्कआउट आहे ते बघू आपण.
वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करायचं, जॉगिंग करायची आपल्याला नॉर्मल. तर करण बघा आज आला कमीत कमी 5-6 दिवसानंतर. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, किती मोठा ॲथलीट असून द्या, किती मोठा तोप असून द्या, ज्याने जर कंटिन्यू नसला तर त्याचं काहीच खरं नाही. मेन गोष्ट ती. आणि जो किती साधा असून द्या, तो कंटिन्युटी असला ना, तो सगळ्यात पॉवरफुल माणूस असतो. ही मेन गोष्ट असते. त्याच्यामुळं कंटिन्युटी सगळ्यात जास्त आहे. कन्सिस्टन्सी, कंटिन्युटी सगळ्यात मेन गोष्ट आहे. तर चला पहिले आता जॉगिंग करू, मग आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. जॉगिंग झाली आपली कंप्लीट. जॉगिंग आपण नॉर्मलच केली इथून इथं. तर चला आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. आज आपण मारणार आहे स्किपिंग, कारण की आपली तब्येत थोडी बरी नाही आहे. त्याच्यामुळे वर्कआउट दुसरा करण्याच्या ऐवजी आपण स्किपिंग मारू. तर स्किपिंग पण वर्कआउट असं साधा नाही आहे. स्किपिंगनी पण ऑल ओव्हर बॉडीचा बेनिफिट होतो. तर चला आपण मागच्या वेळेस पण मारले होते स्किपिंग, यावेळेस किती मारू ते दाखवू. आणि एक सांगतो तुम्हाला, जे बिगनर असते त्या बिगनर लोकांनी किंवा जे रुटीन ज्याला टाईम नाही आहे, ज्याला जॉब असतो किंवा कंपनी असते किंवा फिट राहायचं आहे पण टाईम भेटत नाही, त्यासाठी स्किपिंग सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही एकदम कमी टाईममध्ये पूर्ण बॉडी वेट पूर्ण कमी करू शकता, एकदम फिट राहू शकता, कोणताही वर्कआउट न करता, कोणताही जिम न करता, कोणताही रनिंग न करता. सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज ही आहे. तर आणि जागा पण लागत नाही, त्याला जागा पण एकदम कमी लागते. कमी जागेमध्ये तुम्ही 15 ते 20 मिनिटात पूर्ण बॉडी वर्कआउट होऊन जातो तुमचा. फक्त एक गोष्ट आहे, स्किपिंग मारायच्या आधी थोडंसं वॉर्मअप करत जा, डायरेक्ट स्किपिंग नका मारत जाऊ. आणि स्किपिंग कडक सरफेसवर नाही, नॉर्मल सरफेसवर मारा. आणि जर तुम्हाला नसलं तर एक रबर मॅट येते बघा, जिममध्ये असते, याच्यामध्ये असते बघा. रबर मॅटवर जर मारलं ना तरी बेस हे राहतं. नाही तर काय आहे, तुम्ही स्किपिंग मारल्यामध्ये पायाला जे फटका बसतो ना, तो डायरेक्ट नीवर बसतो, नाही तर हिल पेन होतो, नाही तर नी पेन होतो. ह्या गोष्टी होत्या. तर चला आपण आजचा वर्कआउट आहे आपला स्किपिंग. चला तर चला पहिल्याच ठिकाणी मारायला लागेल. दुसरीकडे आहे का जागा? कुत्रे बसले आणि 1 2 3 4 8 10 आहे. हा बघितलं, येतानीच होते. तर चला आपलं याच इथं काल परवा जिथं मारली होती आपण स्किपिंग, तिथंच मारू. कारण की दुसरीकडं जागा नाही, बाकी सगळे कडक सरफेस आहे. हां नॉर्मल जर मारायचे आपले 500-600 स्किपिंग, तर आपण या कडक ह्याच्यावर रोडवर मारू शकतो. पण आपल्याला जर जास्त मारायचे असले ना, तर मग थोडंसं नॉर्मल सरफेसच पाहिजेत, कारण की मग पायाला फटके बसते मग जास्त. तर चला आपण स्किपिंग या ठिकाणी मारू. पहिलं ठिकाण आहे इथं, पण गवत झालं आहे, दुसरी जागाच नाही कोणती. तर चला इथं डन करून टाकू आपण. चला चार पाच नाही, एक दिवस थोडी सुट्टी मारली आता गॅरंटी नव्हती. नाही पण सुट्ट्या मारल्यासारख्या मलाच वाटत नाही ना, सुट्ट्या मारल्या म्हणून काय गेलं.
आपण मारले आता 150-150चे 10 सेट मारले आपण, म्हणजे 1500 स्किपिंग कंप्लीट झाली आपल्या. तर कारण की आज कोणता वर्कआउट नव्हता म्हणून आपण 1500 स्किपिंग मारल्या. पण एक गोष्ट आहे, स्किपिंग मारताना एक गोष्ट लक्षात ठेवा, स्किपिंग आपण जर मारतो तर हात या पोझिशननी ठेवायचे असे, या पोझिशननी. बाकीचे पोरं काय करते, असे हात ठेवतो लांब लांब. काय होतं, बॉडी बॅलन्स बिघडतो. हे चिटकून असलं तर इथं सपोर्ट भेटतो आणि दोरी फक्त अशी बिंगवायची बस. ह्याच्यावर ताण पडला पाहिजे आपला, ह्याच्यावर ताण पडला आणि पाय फक्त नॉर्मल उचलायची इथपर्यंत फक्त बस असे. ते जास्त अशा उड्या नाही मारायच्या, फक्त नॉर्मल पाय हे करायचे आणि एक रिदमनी मारायचं. आणि स्किपिंगचा सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे बॉडी फोकस करायचा. कोणती पण एक गोष्ट आहे ना त्याच्याकडे बघायचं, मग स्किपिंग मारत राहायचं. त्यांनी काय बॉडी आपलं बॅलन्स येतो, नजरनी बॅलन्स येतो. डोळे झाकून स्किपिंग मारा, बॉडी बॅलन्स बिघडतो. असं डोळे उघडून मारा, म्हणजे डोळ्यांनी बॅलन्स येतो आपला. तर ही मेन गोष्ट आहे. तर पुढं समोर ह्या 2-3 गोष्ट हे धरून म्हणजे लक्षात ठेवून स्किपिंग मारा, तुमचा स्किपिंग परफॉर्मन्स ओके होईल. आणि नॉर्मल सरफेसवर मारा. थोडं तुम्हाला 200-400 स्किपिंग मारायची असल्या तर तुम्ही कडक सरफेस कुठं मारू शकता, पण जास्त मारायचं 1000, 1500, 2000 त्याचं असं नॉर्मल सरफेसवर मारा, कारण की तुम्हाला कोणती इंजुरी वगैरे काही होणार नाही. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. चला आता काय करू, स्किपिंग कंप्लीट झाली. आता सपाटे मारायचे आपले रेग्युलरमध्ये. सपाटी इथं मारू आपण. सपाट्याने काय होतं, स्किपिंगने तर होती बॉडी आपली, पूर्ण बॉडी वर्कआउट होती. सपाट्याने पण अप्पर बॉडी, शोल्डर, बॅक, जे वरची कमरापासून वरचा भाग आहे ना तो सगळा डेव्हलप होतो सपाटीने. आणि जेव्हापासून आपण सपाटे मारू राहिलो तेव्हापासून असं थोडंसं आपली बॉडी फिट होऊ राहिली, अप्पर बॉडी. पहिले कसं लोअर बॉडीच राहायची आपली फिट, अप्पर बॉडी नव्हती. आता अप्पर बॉडी पण आपली फिट राहू राहिली सपाटीने. तर चला, हे डेली रुटीनमध्ये सपाटी आपण 3 का 4 सेट कमी कमी 10-10चे 15-15चे मारतो डेली. काही ना काही मारणंच लागते आपल्याला, कारण की रेग्युलरचं आहे. कधी 5 सेट मारतो, कधी 7 सेट मारतो, 10 सेट मारतो, पण कंटिन्यू मारायचंच याला, एक ना एक सेट तरी मारायचंच. तर चला, फोनला तर टाकलं म्हणजे. तर सपाटे मारले आपण 5 ते 6 सेट मारले 12-12चे. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज मारले आपण स्किपिंग आणि सपाटे मारले. तर चला, आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू.
आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आज आपण केलं स्किपिंग आणि सपाटे मारले. त्यांनी काय काय बेनिफिट होते ते सांगितलं. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.